अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे संविधानातल्या पुस्तकापुरतं मर्यादित राहणं आणि ज्यावेळेला आपल्या हक्कासाठी उभं राहायचं त्यावेळेला त्याचा उल्लेख करून न्यायालयात भांडणं आवश्यक आहे, मला त्याचा विरोध नाही. त्याहीपेक्षा आपल्या अभिनयाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये मनाची संवेदनशीलता, समाजातील प्रगल्भता आणि देशातील देशहिताची भावना या तिन्ही गोष्टींना सहजपणे मोकळपणे मांडणारी व्यवस्था म्हणजे नाटक आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून अखिल भारतीय नाट्य परिषदेचं आम्ही कौतुक यासाठी करतो की कलाकार निर्माण झाला पाहिजे, तो घडला पाहिजे, त्याला व्यासपीठ मिळालं पाहिजे, त्याला संधी मिळाली पाहिजे, तो प्रशिक्षित झाला पाहिजे. या सर्व गोष्टींसाठी सर्व मंडळी काम करतात. आणि प्रशांत दामले, तुम्ही आणि तुमच्या सर्व टीमचं मी मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक या ठिकाणी करतो. मित्रांनो, मी ज्या वेळेला स्वातीताईंना ऐकत होतो आणि दिलीपजींनाही ऐकत होतो, आम्ही तुमच्या भूमिका पाहिल्या आहेत. हा भाग वेगळा की आमच्या भूमिकाही तेवढ्याच बदलत असतात. आम्ही तुमचे संवाद ऐकलेत, तुम्हाला चॉईस नसतो आमचे डायलॉग ऐकण्याशिवाय. आणि पण या सगळ्यामध्ये असं मराठी घर कुठलं आहे की ज्याला नाटक बघायला मिळतंय पण तरी तू नाही म्हणतोय अशी म्हणण्याची हिंमत असलेलं कुठलंही घर नाही. विविध पद्धतीने यावर्षी तर 60च्या वर नाटकं यावर्षी आपल्या रंगभूमीवर वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभर होत आहेत. या इथे बसलेली सर्व मंडळी आहेत. कोणी नेपथ्य करतंय, कोणी दिग्दर्शनाचं आहे, कोणी लेखनाचं आहे, कोणी बॅकस्टेजचं आहे, कोणी संगीत नाट्याचं आहे. या सगळ्यांमध्ये आपलं योगदान देऊन ही रंगभूमी समृद्ध करणारी सगळी मंडळी, या सगळ्यांकडे पाहिलं, दिलीपजी तुमच्याकडे पाहिलं, स्वातीताई तुमच्याकडे पाहिलं की लक्षात असं येतं की तुमचा उल्लेख काय म्हणून करावा. आणि मग मी बसल्या बसल्या विचार करत होतो आणि माझ्या मनात आला की या सर्व तुम्हा मंडळींचा उल्लेख अतिशय ऍप्ट, मराठीत ऍप्ट म्हणतात त्याला, योग्य असा करायचा झाला तर मी म्हणेन तुम्ही सर्व योगी आहात. कोणी कर्मयोगी आहे, कोणी ज्ञानयोगी आहे. मग योगी कोण?